मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी यातील 12वा पाठ सलाम नमस्ते या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर हा पाठ सुधा मूर्ती यांच्या एका पुस्तकातून घेतलेला आहे। सुधा मूर्ती या लेखिका आहेत, त्यांनी बरीचशी पुस्तके लिहिली आहेत। त्यांचा परिचय आपण पाठाच्या सुरुवातीला बघितलेलाच आहे, परंतु त्याचबरोबर त्या एका कंपनीच्या फाउंडर आहेत। इन्फोसिस ही त्यांची एक कंपनी आहे, त्याच्या त्या फाउंडर आहेत आणि समाजसेविका सुद्धा आहेत। त्यांनी समाजासाठी बरेचसे कार्य केलेले आहे आणि अजूनही करत आहेत। तर अशा प्रकारचा हा त्यांचा परिचय आहे। तर आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यांमधून पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा। त्यामध्ये लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत। तर यामध्ये त्या व्यक्तीचा कोणता गुण दिसतो? परोपकार। माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त। यामध्ये काय आपल्याला स्वभाव गुण किंवा त्या व्यक्तीचा गुण दिसतो? मायाळू। मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे। तर यामध्ये कोणता गुण दिसतो आहे? सहानुभूती। मॅडम, तुम्हाला सलाम करण्याची जुबेदाची इच्छा होती। तर या वाक्यामधून कृतज्ञता हा गुण दिसून येतो। त्यानंतर त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं। तर या वाक्यामधून कोणता गुण दिसून येतो? सहसंवेदना। त्यानंतर प्रश्न दुसरा, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा। तर मध्यभागी दिलेला आहे, जुबेदाचा भाऊ शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये। शेख मोहम्मद याची आपल्याला स्वभाव वैशिष्ट्ये लिहायचे आहे। 4 बॉक्स दिलेले आहेत, 4 आपण या ठिकाणी स्वभाव वैशिष्ट्ये त्याची लिहूयात। यामध्ये 1 प्रामाणिकपणा, 2 कष्टाळू वृत्ती, 3 दुःखाविषयी तळमळ आणि 4 माणुसकी ही स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला शेख मोहम्मद याची सांगता येईल। प्रश्न तिसरा, शेख मोहम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले। ही घटना तुम्हाला काय शिकवते? तर याचं उत्तर बघूयात। उसने घेतलेल्या पैशांचा व्यवहार अत्यंत काटेकोर असला पाहिजे। खर्च भागल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत। ज्या हेतूसाठी पैसे कर्जाऊ घेतले तो हेतू सफल व्हायला हवा। उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे। ही शिकवण जुबेदाच्या कृत्यातून मिळते। प्रश्न चौथा, लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा। याचं उत्तर आहे, लेखिकेच्या मते तबस्सुम खूप गोड व गुणी मुलगी होती। तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती। ऑफिसमध्ये ती बावरली होती। लेखिकेला तिच्याकडे पाहून वाईट वाटले। तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या। आता आपण स्वाध्याय बघितलेला आहे। आता स्वाध्यायाखाली जो खेळूया शब्दांशी याच्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते आपण पाहूयात। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा। आता या ठिकाणी आपण खाली इंग्रजी शब्द बघत आहोत, तर हे आपण सर्रास वापरतो। तर या
इंग्रजी शब्दांना मराठीत कोणते शब्द आहेत किंवा त्याचा मराठीत काय अर्थ आहे, तर हे या ठिकाणी सांगायचं आहे. पहिलं आहे ऑफिस, म्हणजेच काय, कार्यालय. दुसरा आहे चेक, जो आपण बँकेत पैशांच्या व्यवहारासाठी वापरतो तो चेक, तर त्याला मराठीत धनादेश असे म्हटले जाते. 3 हॉस्पिटल, म्हणजेच दवाखाना. 4 ॲडव्हान्स, म्हणजेच आगाऊ रक्कम. 5 ऑपरेशन, म्हणजेच शस्त्रक्रिया. आणि 6 कॅन्सर, म्हणजेच कर्करोग. आता विचार करा, सांगा या शीर्षकाखाली देखील आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरे पाहूयात. तर यातील पहिला प्रश्न आहे, या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा. याचं उत्तर आहे, या पाठातील मला लेखिकेची व्यक्तिरेखा आवडली, कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीत त्या मदत करतात. तसेच शेख मोहम्मद ही व्यक्तिरेखाही मला आवडली, कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. आता पुढचा प्रश्न बघूया, या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. याचं उत्तर, गरजूंना यथाशक्ती मदत करावी, सहानुभूती व सहसंवेदना मनात जागृत असावी, जमेल तशी समाजसेवा करावी, नेहमी सचोटीने वागावे, लोकांचे दुःख आपल्या परीने कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, हा संदेश या पाठातून मिळतो. आता माहिती मिळवूया. या शीर्षकाखाली देखील आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरे पाहूयात. यामध्ये पहिला प्रश्न आहे, गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून म्हणजेच इंटरनेटवरून माहिती मिळवा. तर गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अशा अनेक संस्था आहेत, परंतु सर्वच संस्था या ठिकाणी देणं शक्य नाही, म्हणून मोजक्याच संस्थांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत. 1 फॅन्ड्री फाउंडेशन, 2 आश्रय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्था, 3 साने गुरुजी सहायता कक्ष, 4 सुकृत फाउंडेशन, 5 साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी, 6 सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई, 7 महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, 8 श्री व्यंकटेश्वर निधी ट्रस्ट. आता यापैकी ज्यावरती संस्था आहेत, फॅन्ड्री फाउंडेशन, आश्रय, रुग्णांनाच नाही तर गोरगरीब गरजू मुलांना देखील मदत करतात आणि खाली ज्या काही संस्था आहेत त्या रुग्णांना मदत करतात. आता पुढचा प्रश्न बघूया, खालील स्वभाव वैशिष्ट्ये असलेल्या तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे लिहा. गप्पिष्ट, लाजाळू, रागीट, शांत, हजरजबाबी. आता या ठिकाणी तुमच्या परिसरातील ज्या कोणी व्यक्ती आहेत, ज्या ह्या गुणवैशिष्ट्यांमध्ये बसतात, त्या व्यक्तींची नावे लिहायची आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूया, खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा. तर पहिलं चित्र आहे मोराचं. मोराचं चित्र बघून
मला मोराचा पिसारा, रंग, नाच खूप आवडतो. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. अशा प्रकारच्या भावना या मोराच्या चित्राकडे बघून माझ्या मनात आल्या. आता दुसरं चित्र आहे एका मुलाचं. मला मैदानी खेळ खेळायला खूप आवडतात. फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे. हा मुलगा चिखलाने, मातीने माखलेला आहे, भरलेला आहे आणि त्याच्या हातात फुटबॉल दिसतोय. तर हे चित्र बघून मला या भावना माझ्या मनात आलेल्या आहेत. तर यापेक्षा वेगळ्याही भावना तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आता पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यय लिहा. त्यामध्ये आहा काय सुंदर आहे ताजमहाल. तर अशा प्रकारचा आहा हे अव्यय आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. त्यामध्ये आई ग किती जोरात ठेच लागली. तर हे अव्यय आई ग आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. त्यानंतर यामध्ये अबब किती उंच आहे ही इमारत. तर अबब हे अव्यय आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आता त्यानंतर वाचा या शीर्षकाखाली आपल्याला एक उतारा दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला परिच्छेद पाडायचे आहेत, पॅरेग्राफ्स पाडायचे आहेत. सुरुवातीला आपण प्रश्न बघून घेऊया. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उतार्यास योग्य शीर्षक द्या. तर आशयानुसार परिच्छेद आपल्याला पाडायचे आहेत. त्यासाठी आपल्याला उतारा सुरुवातीला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आशयानुसार आपल्याला पॅरेग्राफ पाडायचे आहेत. तर या ठिकाणी मी 3 पॅरेग्राफ पाडून दिलेले आहेत, तेही आशयानुसार. तर ते तुम्ही एकदा वाचून घ्या व्यवस्थित. तो आशय त्या पॅरेग्राफमध्ये आलेला आहे का तर ते बघा आणि हे काळजीपूर्वक वाचा. आणि शेवटी आपण या परिच्छेदाला शीर्षक देखील दिलेलं आहे, ते देखील तुम्ही एकदा व्यवस्थित पाहून घ्या. आलं लक्षात. तर या परिच्छेदाचं शीर्षक आहे आपले व्यक्तिमत्व आपल्याच हाती. परिच्छेद जर किंवा हा पॅरेग्राफ जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला तर यामध्ये व्यक्तिमत्व कसं घडवता येईल याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानुसार आपण हे शीर्षक या उतार्याला किंवा परिच्छेदाला दिलेलं आहे. आलं लक्षात. आशा आहे की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर भाषण, निबंध आणि पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते देखील तुम्ही चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.